मित्रपक्ष भाजप आणि शिवसेनेमधल्या भांडणामध्ये राजकारणाचे शोले वाहिले आणि आता थेट जाळपोळही होतीये। आशिष शेलार यांनी शिवसेनेला थेट इशारा दिलेला आहे। आज जाळणाऱ्यांनी जाळपोळ करणाऱ्यांनी त्यांच्या वर्तमानपत्र देखील जाळण्यात येऊ शकतं, यासाठी तयार राहावं अशा प्रकारचा थेट इशारा आशिष शेलार यांनी दिला। तुम्ही दृश्य पाहताय, ही दृश्य काही दिवसांपूर्वीची आहेत, जेव्हा माधव भांडारी भाजपचे मुख्य प्रवक्ते यांचा पुतळा शिवसेनेने जाळला होता। ठिकठिकाणी माधव भांडारींच्या विरोधात आंदोलन केलं होतं, कारण माधव भांडारींनी मनोगत या भाजपच्या मासिकामध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख शोलेमधल्या आसरानींशी केला होता। त्यामुळे त्यानंतर राजकारणामध्ये शोले आपल्याला शिवसेना भाजपमध्ये पाहायला मिळाले। गेले 2 दिवस या शोलेच्या उपमेवरून भाजप आणि शिवसेनेमधला वाद आता विकोपाला पोहोचलेला आहे। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि खास करून शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्याला आता आशिष शेलार यांनी उत्तर दिलंय। लिखाणाचं स्वातंत्र्य एका व्यक्तीला असेल तर दुसऱ्या व्यक्तीलाही राहिलंच पाहिजे। आंदोलन आणि निदर्शनाचा मुद्दा हा प्रत्येक राजकीय पक्षाला एका अर्थाने अवगत आणि आवश्यक असलेला आहे। ज्यांनी आज आंदोलन आणि जाळपोळ केली आहे त्यांनी उद्या स्वतःच्या जाळपोळीच्या विषयात सुद्धा तयार राहावं लागेल, हे सुद्धा सार्वजनिकरित्या मी स्पष्ट करू इच्छितो।